तुम्हाला हिमाचलमधील रहस्यमय बिजली महादेव मंदिराची एक अद्भुत आख्यायिका माहीत आहे का? जर नसेल माहिती तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हाय, हॅलो, नमस्कार. मी माधवी वाडकर, नवराष्ट्र मुंबईमधून तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज महाशिवरात्रीनिमित्त खास तुमच्यासाठी मी हिमाचलमधील रहस्यमय बिजली महादेव मंदिराची एक अद्भुत आख्यायिका तुम्हाला सांगणार आहे. हिमाचलमधील कुल्लू खोऱ्यात बिजली महादेव हे एक मंदिर आहे आणि हे मंदिर केवळ धार्मिक श्रद्धेचा केंद्रबिंदू नसून त्याच्या काही खास वैशिष्ट्यांमुळे एक अद्भुत आणि रहस्यमय स्थळ मानले जाते. समुद्र सपाटीपासून 2460 मीटर उंचीवर वसलेले हे मंदिर भगवान शिव यांना समर्पित असून दर 12 वर्षांनी ह्या शिवलिंगावर वीज पडते असं मानलं जातं. या विलक्षण घटनेमुळे हे मंदिर संपूर्ण भारतात आणि विशेषतः श्रद्धाळूंमध्ये मोठ्या भक्तिभावाने पाहिले जाते. कुल्लू जिल्ह्यातील काशावरी ह्या गावात हे मंदिर स्थित असून हे मंदिर हिंदू धर्मातील अतिशय प्राचीन आणि पवित्र असं मंदिर आहे. पण हे मंदिर इतर मंदिरासारखं नाही, कारण दर 12 वर्षांनी ह्या मंदिरातील शिवलिंगावरती वीज कोसळते आणि परिणाम स्वरूप शिवलिंगाचे तुकडे होतात. पण याचा अर्थ असा नाही की मंदिराला किंवा भक्तांना काही नुकसान होतं त्यामुळे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ह्या घटनेसाठी मंदिरातील पुजारी आधीच तयार असतात. हे जे शिवलिंग आहे ते एकत्र करण्यासाठी धान्य, पीठ आणि न मीठ वापरलेले बटर ह्याचा वापर केला जातो. आणि काही दिवसानंतरच हे शिवलिंग एकत्र होतं आणि पुन्हा पूर्ववत होऊन दर्शनासाठी उपलब्ध असतं, पूजेसाठी उपलब्ध असतं. ही घटना एक गूढ रहस्य आहे आणि ज्याचं आजवर कोणीही वैज्ञानिक स्पष्टीकरण देऊ शकलेलं नाही. हिमाचल प्रदेशातील स्थानिक श्रद्धेनुसार भगवान शिव हे आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी स्वतः वीज स्वीकारतात. काही जण मानतात की ही वीज म्हणजे देवाचा आशीर्वाद, जो या प्रदेशात भक्ती आणि शक्तीचे प्रतीक आहे. तसेच मंदिराच्या प्रांगणात एक 60 फूट उंच लाकडी काठी आहे असे मानले जाते आणि ही काठी विजेचा प्रहार आकर्षित करते आणि त्यामुळे परिसरातील गावांना कोणत्याही नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळते. या मंदिराच्या पौराणिक इतिहासामध्ये कुलांत नावाच्या राक्षसाचा उल्लेख आहे. ही आख्यायिका सांगते की एकेकाळी कुलांत नावाचा राक्षस कुल्लू या खोऱ्यात राहत होता आणि एके दिवशी ह्या कुलांत राक्षसाने प्रचंड अशा सापाचं रूप धारण केलं आणि लाहोल स्पितीतील माथन गावाजवळील बियास नदीचा प्रवाह थांबवण्याचा प्रयत्न केला. कुलांत ह्या राक्षसाचा हेतू त्या गावाला पूर्णपणे पाण्यात बुडवण्याचा होता. पण भक्तांवर आलेलं हे संकट भगवान शिवशंकरांनी ओळखलं आणि ते स्वतः येऊन त्यांनी ह्या राक्षसासोबत युद्ध केले आणि त्याचा वध केला. ह्या राक्षसाचा वध झाल्यानंतर त्याचे रूपांतरित एका मोठ्या विशाल पर्वतात झाले आणि आजही कुल्लू खोऱ्यात हा विशाल पर्वत दिसून येतो आणि त्याच ठिकाणी बिजली महादेव मंदिराची स्थापना करण्यात आली. जर तुम्हाला सुद्धा हिमाचल मधील रहस्यमय बिजली महादेव या मंदिरात जायचं असेल आणि शिवशंकराचं दर्शन घ्यायचं असेल तर तिथे कसं पोहोचायचं ते मी तुम्हाला सांगते. बिजली महादेव मंदिर हे कुल्लू पासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर असून तिथे पोहोचण्यासाठी 3 किलोमीटरचा ट्रेक करावा लागतो. हा ट्रेक कठीण जरी असला तरी त्याचा निसर्ग सौंदर्याचा आनंद अविस्मरणीय असतो. ट्रेक दरम्यान हिरवीगार दऱ्या, वाहणाऱ्या नद्या, बर्फाच्छादित पर्वतांचे दृश्य पाहायला मिळते. त्यामुळे हा प्रवास केवळ धार्मिक श्रद्धेपुरता मर्यादित नसून तर तो प्रकृतीप्रेमी आणि साहसी पर्यटकांसाठी सुद्धा एक अद्वितीय अनुभव ठरतो. आणि ही आख्यायिका भक्तांच्या श्रद्धेला बळकटी देणारी आहे.